नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर महाराष्ट्रामध्ये डी.एड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 27 तारखेपासून आजपासून फॉर्म सुरू होणार आहेत। याचं वेळापत्रक पाहू शकता। आजपासून ते 10 तारखेपर्यंत पाहू शकता की ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईनच होणार आहे। आजपासून ते 11 जूनपर्यंत तुम्हाला हे करता येणार आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे। साधारणतः 16 तारीख येथे देण्यात आली आहे। त्यानंतर जर काय ऑब्जेक्शन असतील मेरिट लिस्ट संदर्भात तर तुम्ही येथे घेऊ शकता। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ॲडमिशन राउंड जो आहे पहिला तो 19 तारखेला सुरू होणार आहे। त्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन यांची प्रोसेस 19 जूनपासून ते 23 जूनपर्यंत असणार आहे, अशा प्रकारचं शेड्यूल। आणि त्यानंतर कॉलेज प्रेफरन्स फॉर सेकंड राउंड जो आहे तो 24 तारखेनंतर सुरू होणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे हे शेड्यूल देण्यात आले आहे। संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्मची जी फी आहे ती पाहू शकता की येथे जनरल कॅटेगरीसाठी ₹200, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹100 इतका आहे। हेल्पलाईन देखील देण्यात आली आहे। कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन येथे घेऊ शकता आणि याचबरोबर कॉलेजेस कोणकोणते आहेत ते तुम्हाला पाहायचे असेल तर क्लिक टू सर्च कॉलेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार कॉलेजेस पाहायला मिळतील। रिलिजन या ठिकाणी जी रिलिजन आहे ती निवडायची आहे। रिलिजन निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला निवडायचा आहे। तालुका पुढे येणार आहे तो ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि ग्रँट टाइप याच्यामध्ये गव्हर्नमेंट निवडायचं असेल तर निवडू शकता, प्रायव्हेट एडेड, त्यानंतर प्रायव्हेट अनएडेड अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची माहिती येथे पाहायला मिळेल। इथे जर ॲक्टिव्ह स्टेटस असेल आणि व्हेरिफिकेशन व्हेरिफाईड असेल तर ते कॉलेज तुम्हाला पाहायला मिळतील। कॉलेजची फी देखील आल्याची पाहायला मिळेल, किती जागा आहेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहूनच अर्ज करायचा आहे। अशा प्रकारे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।